मला ते लाईव्ह करून दाखवा की जे जुनं मीटर होतं आणि जे नवीन मीटर होतं दोघींचं रेटिंग सेम येतंय. हे केल्याशिवाय आम्ही बसवणार नाही. हा सगळा गोंधळ आणि लोकांचा संताप पाहून विषय काय आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. महावितरण कंपनीकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर सक्तीला या लोकांचा विरोध आहे. घरी कुणीही नसताना सक्तीने स्मार्ट मीटर बसवल्यामुळे त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट महावितरण कंपनीचं कार्यालय गाठलं. त्यांनी महावितरणचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना जाब तर विचारलाच, पण तिथल्या कारभाराचा चांगलाच पंचनामा देखील केला. हा सगळा प्रकार कुठे घडला तेच या व्हिडिओत पाहूयात. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये हा राडा झाला होता. महावितरण कंपनीकडून सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्यामुळं संतापलेल्या बोरनार गावातल्या लोकांनी म्हसावदचं सबस्टेशन गाठून तिथल्या कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं. हे स्मार्ट मीटर जे लावताय हे कोणाला न सांगता गरीब बाई माणूस एकटे असल्यावर तरी सुद्धा हे मीटर लावताय. आणि हे मीटर लावण्याच्या विधानसभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की हे सक्तीचे नाही आहे, हे तुम्हाला कोणाला असलं बुवा तर लावता येईल, पण हे सक्तीचे नसताना सुद्धा तरी हे सक्ती करताय. हे सांगताय आमच्याकडे मीटरच नाही आहे. मग कसं काय मीटर नाही दुसरे तुमच्याकडे? आता आमच्या इथे म्हसावदला पण बाकीचे पण मीटर दुसरा आम्ही सांगितलं, आम्ही पण त्या साहेबांशी बोललो होतो, ते म्हणे वरूनच मीटर नाही. मग विधानसभामध्ये कसं काय सांगतो मुख्यमंत्री की तुम्हाला सक्तीचे नाही मीटर आहे स्मार्ट मीटरमध्ये ज्याच्या घरी खायला नाही त्याचे 4-4, 5-5 बिल, तो आमच्या मॅकॅनिकल अनिल कोडी त्याच्या घरी 8,000 रुपये बिल आलेलं आहे. तो काय तो बिचारा 2-3 शिबिर रोजाने कामाला आहे, तो 8,000 कुठून भरणार आहे? तर हे सक्ती न करता जे जुने मीटर आहे तेच ला आणि हे सांगता की हे मीटर व्यवस्थित आहे. कसं काय व्यवस्थित आहे? ज्याच्या घरी एक फॅन आहे, एक ट्यूबलाईट आहे, एक फ्रीज आहे, त्याच्या 2-2, 3-3 हजार बिल तो माणूस कुठून भरीन हो? तो 400-500 रुपये रोजगार जाणारा माणूस आहे, तो कुठून भरणार आहे? तरी या गोष्टीची सकल चौकशी करून व्यवस्थित हे जे मीटर आहे हे व्यवस्थित हे जे स्मार्ट मीटर आहे हे लायलाच नको पाहिजे. जे स्मार्ट मीटर आहे ते बसवण्यात येते. जे जुने मीटर आहे ते काढून घेत आहे. लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून काही सांगता की बा हे नंतर कोणी येणार नाही, काही करणार नाही, वीज बिलासाठी कोणी येणार नाही. तर हे न करता स्मार्ट मीटर हे बसवणे एवढंच या माध्यमातून सांगायचं. स्मार्ट मीटर सक्तीवरून सबस्टेशनमध्ये राडा सुरू होता. त्याच वेळी काही ग्रामस्थांना तिथे इलेक्ट्रिकची शेगडी दिसली. एकीकडे महावितरण कंपनी लोकांना शेगडी वापरू देत नाही, मात्र सबस्टेशनमध्ये तिचा सर्रास वापर सुरू असल्याने ग्रामस्थांचा पारा अजून चढला. पुढे तर हद्दच झाली. काही जणांना त्या कार्यालयात पत्ते, स्वयंपाकाची भांडी तसंच इतर साहित्य देखील सापडलं. इलेक्ट्रिक शेगडीच्या वापराबाबत तिथल्या एका कर्मचाऱ्यानं काय उत्तरं दिली तेही पहा. इमर्जन्सी सहसा तिचा वापरच नाहीये. फक्त पहिल्यापासून मी यायच्या पहिल्यापासून ती तिथं आहे. तिथं असा इमर्जन्सी वापर काही नाहीये. जर इमर्जन्सी असलं चहा पाण्यासाठी जर होत असेल तर करत असतील, बाकी पण तसा तिचा वापर नाहीये. या ठिकाणी चहाचं साहित्य जे आहे ते सुद्धा त्यासोबत आहे. हो, चहा गांडणी वगैरे असेल वापरतात लोक इमर्जन्सीसाठी. कोणी बाहेर नाही जाऊ शकत, सबस्टेशन सोडता येत नाही. पण शेगडी वापरली नाही पाहिजे, आपण शेगडी न वापरायचं आवाहन लोकांना करतो. आहे दादा, ते आताची नाही आहे. आता ते पहिले कोणी लावले ते मला पण नाही सांगता येणार. मी बदलून इकडे नवीन आलेलो आहे, त्याच्यामुळे वापरली नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? शेगडीचा वापर नसतो दादा, तिचा 99% तिचा वापर नाहीच आहे. पण या ठिकाणी इमर्जन्सीला सुद्धा वापरू नये असं तुम्हाला वाटतं? हो, पण तिचा वापर नाहीच आहे 99%. 1% कधीतरी होतो. झाला तर होतो, नाही तर नाही. लोकांना काय आवाहन करा तुम्ही, शेगडी वापरावी का न वापरावी? शेगडी वापरावी नाही आणि इथे वापर नाही तिचा, हे बी मी स्पष्ट सांगतो, कारण तिचा वापरच नाहीये. सबस्टेशन मधले कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत होते. त्यामुळं बोरनारच्या ग्रामस्थांनी थेट जळगावचं कार्यालय गाठून उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे यांना जाब विचारला. तर मला ते लाईव्ह करून दाखवा की जे जुनं मीटर होतं आणि जे नवीन मीटर होतं दोघींचं रेटिंग सेम येतंय. हे केल्याशिवाय आम्ही बसवणार नाही. स्मार्ट मीटर बसवणं हे गरजेचं आहे.
आणि आम्ही सक्तीचं म्हणजे आता सक्ती हा शब्द कदाचित तुम्ही शब्दात न काढवा. प्रत्येक ग्राहकाला आम्हाला बसवायचंय. स्मार्ट मीटर बसवणं हो, कठीण का? प्रत्येक ग्राहकाला बसवायचंय. हो. आणि सर स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकाची संमती घेणं संमतीची आवश्यकता नाही दादा. संमतीची नाही, संमतीची आवश्यकता. जुने मीटर सुस्थितीत असताना स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती का केली जात आहे असा लोकांचा आक्षेप आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अवाजवी बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. या साऱ्या विषयावर ना सरकार बोलायला तयार आहे ना महावितरण कंपनी. त्यामुळेच असे वादाचे प्रकार घडत आहेत. तुम्हाला स्मार्ट मीटरची सक्ती योग्य वाटते का? त्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.